नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज आपण 6 जानेवारीला काय साजरा करतो तर मराठी पत्रकार दिन। तर आज ह्या दिनाविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पण ही माहिती आपण चालू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला सुरू करू 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनाविषयीच्या माहितीला। जगभरात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टीव्ही वृत्तपत्रातून मिळते। पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात। त्याच पत्रकारांसाठी जानेवारी महिन्यातील एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे, तो म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन। 6 जानेवारी रोजी दर्पण या पहिल्या साप्ताहिकाची सुरुवात झाली। याच दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला। हाच योगायोगाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचाही जन्मदिवस आहे। त्यांच्या स्मृतीसाठी हाच दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो। दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्या विभूषित पंडित व्यक्तिमत्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय। 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता। कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक संशोधकपर काम केले। जांभेकरांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात झाला। वडील गंगाधर शास्त्री यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। पुढे मुंबईत येऊन त्यांनी सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे यांच्याकडे इंग्रजी आणि बापूशास्त्री शुल्क यांच्याकडे संस्कृतचे धडे घेतले। जांभेकरांना आपण दर्पणकार जांभेकर म्हणून ओळखतो। ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली। भविष्य काळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती। त्यांच्या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणीवेतूनच दर्पण सारख्या नियतकालिकेचा जन्म झाला। दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले। त्यावेळी बाळशास्त्रींचे वय अवघे 20 वर्षांचे होते। एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते। दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला। इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र या अंकात 2 स्तंभ असत। उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे मराठी मजकूर अर्थात सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता। वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती, पण समाज सुधारण्यासाठी ही एक आयती संधी त्यांना मिळाली होती। वृत्तपत्रात समाज विरोधात भाष्य करण्याचा पायंडा त्यांनी पाडला, पण दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते। पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला। दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा होता। दर्पण अशा रीतीने 8.5 वर्षे चालले आणि जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाज सुधारक होते। दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते। त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला। यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसाराचा करावा लागेल। बाळशास्त्रींनी या विषयावर विपुल लिखाण केले। 1840 मध्येच त्यांनी दिग्दर्शन या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली। या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी 5 वर्ष काम पाहिले। या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान,
निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. जांभेकरांचे भाषा ज्ञान अफाट होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा तर येतच होत्या, पण त्याचबरोबर ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोध निबंध प्रसिद्ध झालेले पाहिले. भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. 1845 मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वच वर्गातील वृत्तपत्र आणि मासिकांना बाळशास्त्रींनी एक वाट दाखवली. बाळशास्त्रींनी साधारणपणे इसवी सन 1830 ते 1846 या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. बाळशास्त्रींचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले. तर अशा प्रकारे मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो, पहिलं वृत्तपत्र कोणतं हे तुम्हाला आजच्या आणि त्या दिवशी कुणाचा वाढदिवस असतो म्हणजे 6 जानेवारीला कोणत्या विचारवंतांचा वाढदिवस असतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजलं असेल. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.